पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द. मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मोदींचा नियोजित पुणे दौरा रद्द. अजूनही 90 विधानसभा मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये तिढा. याबाबत चर्चेसाठी महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा मुंबईत बैठक. तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते राहणार उपस्थित. विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात महायुतीची लवकरच पुन्हा दिल्लीत बैठक. छत्रपती संभाजीनगरमधील शहांसोबतच्या बैठकीत जागा वाटपाबाबत तत्वतः चर्चा झाल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांचा मुंबई दौरा. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात शहा मुंबईत येणार. आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, मंगलप्रभात लोढांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक. संजय राऊत आज रात्री दिल्लीला रवाना होणार. तर उद्या सकाळी जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संजय राऊत भेटून चर्चा करणार असल्याची माहिती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे 1200 इच्छुकांचे उमेदवारीसाठी अर्ज. मवियात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विधानसभेच्या 85 ते 90 जागा मिळण्याची शक्यता. महाराष्ट्रात मी सिंघम की तू अशी चढाओढ. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर लावण्यात आलेल्या बॅनरवरून राऊतांचा टोला. तर नालासोपाऱ्यात काल भाजप पदाधिकाऱ्याला सामूहिक बलात्कार प्रकरणी अटक. फडणवीस त्याला बेडा घालणार का, राऊतांचा सवाल. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांची विखे पाटलांवर टीका. मतांसाठी दहशत ठेवण्याची वृत्ती बरोबर नसल्याचा थोरातांचा टोला. काँग्रेसचे निलंबित नेते नरेंद्र जिचकार यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात. खासदार नागेश आष्टीकरांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी करतात. आदिवासी समाज आक्रमक. आष्टीकर यांच्या प्रतिमेला जोडेमारो आंदोलन करणार. उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावती दौऱ्यावर. अमरावती विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांचं दादांच्या हस्ते उद्घाटन. जयंत पाटील यांची शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर जिल्ह्यात. अकोले तालुक्यातील कोतुळ गावात निष्ठावंत जयंत असे बॅनर झळकले. पिचड्यांच्या बालेकिल्ल्यात होणार जयंत पाटलांची जाहीर सभा. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचे सदस्य महाराष्ट्र दौऱ्यावर. आजपासून 3 दिवस बैठका. आदित्य ठाकरे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कोकण दौऱ्यावर. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड, दापोली, मंडणगड भागात आदित्य ठाकरेंचा दौरा. पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनावर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी. यूपीएससीनं पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केलाय. गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरुपदाबाबत अजित रानाडेंच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी. न्यायमूर्ती महेश सोनक आणि कमल खाता यांच्या खंडपीठासमोर होणार सुनावणी. अहमदनगरच्या धनगर आंदोलकांवर गुन्हा दाखल. नेवासा फाट्यावर टायर जाळून वाहतूक रोखल्याप्रकरणी 10 आंदोलकांवर गुन्हा दाखल. मराठा आंदोलक मनोज जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये. उपोषणादरम्यान जरांगेंची प्रकृती बिघडली होती. जरांगे अनेक वेळा उपोषण करतात आणि सोडतात. त्यांनी उपोषण सोडलं ही चांगली गोष्ट, पण त्यांनी उपोषण का सोडलं? सरकारनं त्यांना कुठलं आश्वासन दिलं माहीत नाही. कोर्टाच्या निर्णयाबद्दल काहीच वाचलं नाही. भुजबळांची प्रतिक्रिया. अहमदनगरमध्ये शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा आंदोलनाला 41 दिवस पूर्ण. श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून माजी PSI सूरज आगेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र. आगेंनी स्वतःच्या रक्तानं पत्र लिहिल्याची माहिती. बदलापूरमधील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी अक्षयची आई आणि भावाची बदलापूर पोलीस ठाण्यात धाव. बदलापूर एन्काउंटर प्रकरणी 3 ऑक्टोबरला पुढची सुनावणी. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेचा सीलबंद अहवाल सादर करण्याचे राज्य सरकारला निर्देश. घटनेत सहभागी सर्व पोलिसांचे CDR देखील सादर करण्याचे निर्देश. बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या नातेवाईकांना धमक्या. याचिकाकर्ते आणि अण्णा शिंदेंचे वकील अमित कटारनवरे यांची माहिती.
आरटीओ कर्मचाऱ्यांचा सलग तिसऱ्या दिवशी संप सुरूच. संपूर्ण राज्यात आरटीओ यंत्रणा ठप्प. नागपुरातील मर्सिडीज कार अपघात प्रकरणी आरोपी रितिका मालू याचा जामीन रद्द. न्यायालयाकडून रितिका मालूला अटक करण्याचे आदेश. पितृपक्ष सुरू असल्यानं भाजीपाला महागला. चवळी गवार 120 वर तर पडवळ 200 रुपयांवर. किरकोळ बाजारात भाज्यांच्या या किमती दुप्पट झाल्या. पालेभाज्याही महागल्या. राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठा 86%. कोकणातील धरणात सर्वाधिक 94% पाणीसाठा. संततधार पावसामुळे जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे उघडले. यावर्षी पहिल्यांदा जायकवाडी धरणातून 37,000 क्युसेकनं विसर्ग. नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम असल्यानं 553 क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात विसर्ग. पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये काल 3 तासात 131 मिलीमीटर पावसाची नोंद. आजही मुसळधार पावसाचा अंदाज. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात काल मुसळधार पाऊस. पालीमध्ये मुख्य बाजारपेठेतील खडकाळी आणि प्रबुद्धनगर जवळ घरांमध्ये पाणी शिरलं. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे भांडूपच्या हनुमाननगर परिसरात दरड कोसळली. एका घरावर ही दरड कोसळल्यानं महिला जखमी. घरातील साहित्याचंही नुकसान. नालासोपाऱ्याच्या बावशेत पाड्यात दरड कोसळली. कोणतीही जीवितहानी नाही. काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम. बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात धुक्याची चादर. दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. मुंबई शहर आणि उपनगरासह ठाणे आणि पालघरमधील शाळांना सुट्टी. हवामान विभागाच्या अंदाजानंतर पालिकेकडून खबरदारी. पावसामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी. जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांचे आदेश. मुंबईकरांचा पाण्याचा प्रश्न मिटला. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 जलाशयांमध्ये 99% पाणीसाठा. मुंबई आणि ठाण्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता. आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडणं टाळा. प्रशासनाचं आवाहन. पुण्यातील सिप समोर ड्रेनेज लाईनच्या खड्ड्यात एक महिला पडली. जखमी महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू. सततच्या पावसामुळे सोलापूर कर्नाटक सीमावर्ती भागातील तडवळ गावाजवळ रेल्वे रूळ खचले. दक्षिणेकडे जाणाऱ्या 8 रेल्वे गाड्या अंशतः रद्द. भंडाऱ्याच्या जांभोरा गावात 51 जणांना अन्नातून विषबाधा. साखरपुड्याच्या कार्यक्रमाच्या दरम्यान भाजीमध्ये पाल पडल्यानं विषबाधा. समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत 2161 अपघात. 202 प्रवाशांना गमवावा लागला जीव. तामिळनाडूचे माजी मंत्री सेंथिल बालाजी यांच्या जामिनावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी. 14 जून 2023ला ईडीकडून त्यांना अटक करण्यात आली होती. जम्मू काश्मीरमध्ये काल झालेल्या दुसऱ्या टप्प्यात 56% मतदान. तिसऱ्या टप्प्यासाठी 1 ऑक्टोबरला मतदान. हरियाणामध्ये राहुल गांधींच्या 2 सभा. सेल्जा गटाच्या उमेदवाराच्या परिसरात राहुल गांधींची रॅली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार. व्हाईट हाऊसमध्ये दोघांमध्ये चर्चा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.